ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली ही मधुभाऊंना भेटायला गेलेली असते आणि तेव्हा मधुभाऊची तब्येत ही अचानक खराब होते। तिकडे आपण पाहतो सदाशिव लोखंडे हा पूर्णाजी आणि घरच्यांची सर्वांची माफी मागू लागतो आणि बोलतो, मला एवढ्या वेळेस माफ करा, मी यापुढे अशी चूक कधीही करणार नाही। तेव्हा मैनावती देखील पूर्णाजी सर्वांची माफी मागू लागते। तेव्हा पूर्णाजी बोलते, आतापर्यंत आम्ही तुम्हाला माफच करत आलेलो आहोत, परंतु आता मात्र डोक्यावरून पाणी गेलेले आहे। आणि त्याच वेळेस आपण पाहतो सायलीचा फोन हा अर्जुनला येतो आणि अर्जुनला ती सांगते, अर्जुन सर, मधुभाऊची तब्येत ही खूप खराब झालेली आहे। आणि तेव्हा अर्जुन देखील अतिशय घाबरतो। तर तिकडे हॉस्पिटलमध्ये सायली ही देवयाईकडे प्रार्थना करते, देवयाई, मधुभाऊंना मी माझे वडील मानते आणि तू आता माझ्या वडिलांना देखील माझ्यापासून हिरावून घेणार का? परंतु मी हे असे होऊ देणार नाही। त्यानंतर आपण पाहतो सायली ही देवयाईकडे साकडे घालते व ती अनवाणी देवयाईच्या मंदिराला फेऱ्या मारत असते आणि त्यावेळेस अर्जुन हा त्या ठिकाणी येतो आणि तो सायलीची समजूत घालू लागतो। तेव्हा सायली अर्जुनला बोलते, अर्जुन सर, मी देवयाईकडे मधुभाऊसाठी साकडे घालायला जात आहे, आता माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही। आणि ती पुढे चालत असताना तिच्या पायामध्ये काटा रुततो आणि पायातनं रक्त येऊ लागते आणि तेव्हा अर्जुन हा काटा काढण्यासाठी तिचा पाय वर घेतो। तेव्हा त्याची नजर ही तिच्या तळपायावर असलेल्या खुन्यावर पडते। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अर्जुन हा सायलीच्या तळपायाच्या खुन्यावरनं खरी तन्वी ही प्रिया नसून सायली आहे हे सिद्ध करू शकेल का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे। ठरलं तर मग या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।